महिन्यामध्ये आमचा महोत्सव लागलेला आहे आणि आमच्याकडे जे पण आंबे आहेत महोत्सवमध्ये कुठेही तुम्ही आंबा घेतला तर तुम्हाला QR सहित भेटणार आहेत। QR वैशिष्ट्य असं आहे की जे आपले मार्केटमध्ये विकला जातो हापूस आंबा रत्नागिरी हापूसच्या नावाखाली मद्रास कर्नाटक आंबा विकला जातो आणि गिरायकांची जी फसवणूक होते ती फसवणूक नको होऊ दे म्हणूनच आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या स्कॅनर काढलेला आहे आणि हा स्कॅनर फक्त जेवढे बागेतदार आहेत त्यांनाच भेटणार, ज्यांचं स्वतःची शेती आहे, स्वतःचे आंबे आहेत, हे स्कॅनर कोड त्यांनाच भेटतो। इतर कोण घेऊन हा आंबा लावू शकत नाही जोपर्यंत आपल्या बागेची आम्ही 7/12 किंवा बागेचे चित्र वगैरे दाखवत नाही, पेपर सबमिट करत नाही तोपर्यंत हा QR कोड आम्हाला भेटत नाही। आणि त्याशिवाय आमच्या रत्नागिरीचं वैशिष्ट्य हे हापूस आंब्याची ओळख निव्वळ रत्नागिरीपासून आहे आणि त्यात आम्ही प्रत्येक आंब्याला जेव्हा पण पेटीत भरतो त्यात जे काय आंबा साईडला पडता असेल त्याला साईडला काढून साईजवर वजनावर काट्यावर वजन करून त्याला टप्पेवारी आम्ही पेटीत भरतो। 4 डझनची पेटी म्हणा, 5 डझनची पेटी म्हणा, 6 डझनची म्हणा, 7 डझनची म्हणा, 8 डझनची पेटी म्हणा, हे आम्ही 170 ग्रामपासून घेऊन 400 ग्रामचा आंबा पेटीत भरतो। त्याचे वेगवेगळे सेपरेट करून भरतो। आंबा पिकवण्यासाठी जे बाहेर भैया लोक वगैरे जे पण आहेत बाकीचे इतर लोक जे विकतात ते त्याला केमिकलचा वापर करतात किंवा पुड्या लावतात। जो आंबा 8-10 दिवसात पिकायला पाहिजे तो 2-3 दिवसात पिकवला आहे, त्याच्यात आंब्याची चव भेटत नाही। घरामध्ये हे महोत्सव भरवायचा आणि शेतकऱ्यांना आंबा आणून विकायला द्यायची संधी द्यायची, याचं कारणच हे आहे की हापूस आंब्याची खरी चव काय आहे, त्याचा खरा गोडावा काय हे तुम्हाला जाऊन भेटायला पाहिजे, त्याकरिता आम्ही इथे उपस्थित आहे।